मीन राशी फेब्रुवारी 2026चे मासिक राशीफल. मीन राशी या महिन्यात कुंभ राशीतील सूर्य तुमच्या 12व्या भावात सक्रिय असेल, जे तुमच्या मनाचे आणि खर्चाचे घर आहे, जो तुम्हाला आराम करण्यास, चिंतन करण्यास आणि विचार करण्यास प्रेरित करेल. आरोग्याच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी खूप संवेदनशील आहे. तुमच्या राशीत शनीची दृष्टी ही शिस्त, विश्रांती आणि तुमच्या भावनांवर मर्यादा घालण्यास शिकविते. जर तुम्ही ताणतणावाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला थकवा, झोपेचा अभाव किंवा मन अस्वस्थ वाटू शकते. म्हणून मानसिक शांतीला प्राधान्य द्या. हलका व्यायाम, ध्यान व पुरेशी झोप हे तुमच्यासाठी औषध म्हणून काम करेल. मीन राशींच्या लोकांना या काळात आपले विचार वाढवण्यापेक्षा स्वतःला बरे करण्यावर आणि आपल्या शरीराचे संकेत ऐकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. फेब्रुवारीची सुरुवात ही सूर्य मकर राशीत असल्याने होईल, ज्यामुळे तुमचे लक्ष मैत्री आणि सामाजिक जबाबदाऱ्यांवर केंद्रित होईल. सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ हळूहळू कुंभ राशीत प्रवेश करत असताना तुमचे लक्ष एकांतता आणि अपूर्ण कामाकडे वळेल. शैक्षणिक क्षेत्रात हा महिना विद्यार्थ्यांसाठी जुन्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची आणि त्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी असेल. प्रतिगामी गुरु तुम्हाला मागील गोष्टींचा विचार करण्यास मदत करेल. मानसशास्त्र, अध्यात्म, वैद्यकशास्त्र, संशोधने किंवा सर्जनशील कलांच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. पण मनाच्या चढउतारांमुळे एकाग्रतेवर अडथळा निर्माण होऊ शकतो. यासाठी पद्धतशीर दिनचर्या पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मीन राशीच्या विद्यार्थ्यांना शांत वातावरणात अभ्यास करण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी येणारा दबाव टाळण्यासाठी आधीच तयारी करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबाच्या बाबतीत या महिन्यात तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये थोडे एकटे वाटू शकते. वाद घालण्यापेक्षा तुम्ही शांत राहणे आणि गोष्टी समजून घेणे पसंत कराल. कुंभ राशीतील शुक्र तुम्हाला इतरांबद्दल दयाळू बनवेल. या महिन्यात गैरसमज टाळण्यासाठी तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जुन्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी किंवा न बोललेल्या बाबींवर चर्चा करण्याची ही वेळ आहे. 12व्या घरात राहूचा प्रभाव अचानक काही सत्य प्रकट करू शकतो, जी नात्यात शांती राखण्यासाठी संयम, क्षमा आणि प्रामाणिकपणाचा सराव आहे. करिअरच्या बाबतीत हा महिना पाहिला असता तुमच्या 10व्या भावात बुध ग्रहाचा प्रभाव असल्याने कामाच्या ठिकाणी तुमचे संवाद कौशल्य वाढेल. त्यामुळे आपल्या कल्पना मांडण्यासाठी किंवा ओळख मिळवण्यासाठी एक उत्तम काळ बनतो. 22 तारखेच्या आसपासचा काळ नेटवर्किंग आणि तुमच्या व्यावसायिक वर्तुळाचा विस्तार करण्यासाठी आदर्श आहे. या संपूर्ण महिन्यात तुम्ही खूप व्यस्त असाल. तुम्ही तुमच्या क्षमतांचा चांगला विकास करू शकाल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होतील. यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल. हा काळ तुम्हाला एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी जुन्या सवयी व पद्धती सोडून देण्यास मदत करू शकतो.